तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे कोकणी एक चॅनलमध्ये. तर मित्रांनो, बरेच दिवसानंतर जवळपास 1 ते 1.5 महिन्यानंतर ब्लॉग येणार आहे आपण. तर मी आज सध्या मुंबईला आहे, कामानिमित्त मुंबईत आहे. तर त्याच्यामुळे कंटिन्यू व्हिडिओ एक पण येत नव्हतो आपलं. तर आज राणीच्या बागेमध्ये मी फिरायला जाणार आहे. तर आपण ऑटो पकडून आलो विलेपार्ले स्टेशनला. तर आता विलेपार्ले स्टेशनवर असून आपल्या दादरला जायचं आहे. तर आपण दादर स्टेशनला उतरलो. आता आपण बायकाळे जाणार रेल्वे पकडूच्या पूर्ण लोकलला प्रवास असणार. तर सो आता आपण पाणीला पोचलो राणीच्या बागेच्या इथे. पुढे व्हाईट शर्टवाला आहे तो निखिल मामा आहे माझा. आज माझ्यासोबत फुल गर्दी आहे आज संडे असल्यामुळे. या साईडला तिकीट खिडकी आहे बघा. आज संडे असल्यामुळे फुल ऑन गर्दी. या साईडला फुल पक्ष्यांचे आहे. तिकीट 50 रुपये आहे. तर आमच्या दोघांचे 100 रुपये झाले टोटल. या साईडला कासव आहे बघा. बघितलं या साईडला संधी मकाऊ आहे बघा. या साईडला त्याची माहिती दिलेली आहे. तर हा धनेश पक्षी आहे. हा आपल्या कोकणात पण दिसतो. बहुतांशी भाग या दिशेला आणखीन वन्यजीव आहेत. पुढे जायचं आहे आपल्याला तिथून. या साईडला अंबोलेट पेंग्विन कक्ष आहे. म्हणजे या साईडला पूर्ण पेंग्विन असणार आहे. तर या साईडला पूर्ण पेंग्विनच आहे. हे बघा, फर्स्ट टाइम इतक्या जवळून बघतो. या साईडला रेल्वे आहे बघा. जुन्या काळातील, अगदी ब्रिटिशांच्या काळातली. ते इकडे वाघ बघण्यासाठी हलो होतो. बघू वाघ दिसतोय काय. खरं ना होता.
त्याला सोडली हाय का ना ते या साईडला पूर्ण यांचा अर्णांचा कळप आहे बघा. या साईडला सांबर आहेत, त्यांचे चेहरे दिसत नाहीत. पनिया में डाले जाने गाय होने से घर में पनिया आता चिखलात बसत. या साईडला वाघ आपण झोपलाय. इधर क्यों नहीं आ रहा शांतपणे बसलो आता. तर आता आपले अस्वल सेब काही राहिले आहेत ते बघूया आणि नंतर घरी जाऊया. अस्वल बघू दिसतं काय दिसतात ब्लॅक. काय रे काळा गोडा शिल्प आहे. तर आता एक्झिट घेऊया ना. तर आता चला आम्ही घरी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.